नमस्कार मित्रांनो, ललवानीज मॅथ स्कूलमध्ये मी पुन्हा एकदा आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, क्लास 10th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स 2 ज्याचं नामकरण आपण जॉब एंट्री केलेलं आहे, त्यामधील चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी याच्यामधील प्रॅक्टिस सेट 1.2 आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, याच्या प्रॅक्टिस सेटमध्ये BPT, अँगल बायसेक्टर थेरम, 3 पॅरलल लाईन्स थेरम या प्रकारे 3 थेरमचा उपयोग केलेला आहे. आणि मित्रांनो, मी हे प्रत्येक थेरम अतिशय सोप्या आणि समजेल अशा पद्धतीमध्ये सेपरेट व्हिडिओ तयार करून समजून सांगितलेला आहे. ज्याला ज्याला आवश्यकता असेल त्यानं तो व्हिडिओ पाहावा थेरमसाठी. आता या थेरमचा आपल्याला वापर करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वात पहिले अँगल बायसेक्टर थेरम यावर आधारित उदाहरणं पाहणार आहोत. त्याच्यानंतर BPTवर आधारित. मित्रांनो, दिस इज द क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.2. आपल्याला या ट्रायंगलमध्ये ह्या साईडचे मेजरमेंट दिलेलं आहे अँड वी हॅव टू डिसाईड वेदर PM इज अँगल बायसेक्टर ऑर नॉट. PM इज बायसेक्टर ऑर नॉट. हा बायसेक्टर आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. मित्रांनो, फॉर्म्युला कसा तयार करायचा ते नीट लक्षात घ्या. कोणता अँगल बायसेक्ट होऊ शकतो आता आपण सध्या म्हणू शकत नाही अँगल बायसेक्टर आहे, कारण तेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पण समजा हा अँगल आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. P पासून पहिली साईड कोणती गेली? PQ. ट्रँगलची PQ अपॉन PR. हे झालं पहिला रेशो, PQ अपॉन PR. ओके, आता कुठपर्यंत पोहोचलं? PQ घेतलं QM अपॉन कुठपर्यंत पोहोचलं? PR RM. फॉर्म्युला कसा तयार झाला लक्षात झालं मित्रांनो. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PQ 7, PR वेर इज PR 3. नाउ 3.5 अपॉन 1.5. इज इट क्लिअर? 2 रेशो समजले मित्रांनो कसे काढायचे. आता एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न पडेल, सर पुस्तकात गाईडात आणि सरनं तर पहिले PR घेतलं, चालतं ना, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याच मनानं कशाला ब्रेक लावून घेता. PQ पहिले घ्या नाही तर PR घ्या. PR पहिले घेतलं तर काय होईल? PR अपॉन PQ. बरोबर आहे. PR अपॉन PQ. Rला पोहोचला ना, मग RM कुठं पोहोचला? QM. काही प्रॉब्लेम नाही. याचं इनवर्स कोणत्याही प्रकारे घ्या, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आपल्या मनानं काहीतरी नियम तयार करून आता इथं याला काही सिम्प्लिफाय करता येत नाही. याला आपण सिम्प्लिफाय करू. सगळ्यात पहिले याचं पॉईंट काढून टाकू. 1 डिजिट आफ्टर डेसिमल पॉईंट, 1 डिजिट आफ्टर डेसिमल पॉईंट. दशांश चिन्हानंतर एक डिजिट आहे, कट करून टाकलं. 5 3 जा 5, 7 जा 7 अपॉन 3. व्हॉट इज द फर्स्ट रेशो? 7 अपॉन 3. व्हॉट इज द सेकंड रेशो? 7 अपॉन 3. फ्रॉम 1 and 2. मित्रांनो, इथं लिहितो मी फ्रॉम 1 and 2. व्हॉट इज द फर्स्ट रेशो? PQ अपॉन PR इक्वल टू QM अपॉन RM. रेशो सेम आले म्हणून इक्वल टू लिहिलं. आणि रेशो इक्वल टू झाले. डू यू नो द रेशो? रेशो मीन्स डिवायडेशन. इफ द रेशोज आर इक्वल देन PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. अँगल बायसेक्टर आहे. रेशो सेम नाही आले, अँगल बायसेक्टर नाही. तर आता आपण सेकंड प्रॉब्लेमकडे जाऊ. अतिशय सोपा. अँगल बायसेक्टर आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. हा रे कुठून निघाला? P पासून. P नंबर 1 सांगा. फर्स्ट रेशो P पासून PR घ्यायचं का? चालेल, PR घेऊ. आता तिकडं काय घेतलं? आपण PQ घेतलं होतं, आता PR घेऊ. PR अपॉन PQ नंबर 2. PR Rला पोचला इथं RM. Qला पोचला QM. मित्रांनो, फॉर्म्युला तयार करता आला ना?
कारण आपल्याला हा पुढं कामाला येणार आहे. आता सांगा व्हॅल्यूज ठेवा. पी आर 7, पी क्यू 10. सिम्प्लिफाय होतं का? नाही होतं तर जाऊ द्या. नंबर 2 आर एम 6/8 होतं सिम्प्लिफाय. 2 3 जा 2 4 जा. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 काय होईल सांगा? पी आर अपॉन पी क्यू इक्वल टू आर एम अपॉन क्यू एन. पटतंय का म्हणाला मित्रांनो? नाही पटत सर, कारण हे आलं 7/10 आणि हे आलं 3/4 इक्वल टू कसं म्हणता सर? इकडं ठीक होतं, तुमचं ऐकून घेतलं आम्ही, सेम आलं होतं. बरं ठीक आहे, नाही इक्वल टू नाही तर नॉट इक्वल टू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस साईन? नॉट इक्वल टू. इक्वल टू असेल देन इट इज अँगल बायसेक्टर. नॉट इक्वल टू देन PM is not angle bisector of angle QPR. Of angle QPR. QPR. Is it right? मित्रांनो आपल्याला हा कंक्लुजन काढण्यासाठी इथं थेरमचं नाव लिहावं लागेल आणि इथं लिहावं लागेल कॉन्व्हर्स व्यस्त कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. काय लिहावं लागेल? कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. इथं सुद्धा आपल्याला काय लिहावं लागेल? सो बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. इज इट राईट? फॉर्म्युला तयार करा. 2 रेषे सेम आले तर आहे, नाही आले तर नाही आहे. क्वेश्चन नंबर 3 याच्यात आहे, तो तुम्ही सोडवा मनानं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 1.2 मधील क्वेश्चन नंबर 3 कडे जाणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी प्रॅक्टिस सेट 1.2 मधले सर्व पहिले अँगल बायसेक्टर थेरमवर आधारित उदाहरणं घेणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट थेरमवर आधारित उदाहरणं घेऊ. आता सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला कसा तयार करायचा? सगळ्यात पहिले ट्रायंगलमध्ये पहा कोणता अँगल बायसेक्ट झाला? हा अँगल बायसेक्ट झाला. कशावरून? दिस इज द साईन. व्हॉट इज दिस साईन? दिस साईन शोज सपोज दिस अँगल इज 80 degree, देन दिस इज 40, दिस इज ऑल्सो 40. 40चा झाला म्हणजे अँगल काय झाला? बायसेक्ट झाला. बाय मीन्स बायसिकल 2 wheels, ट्रायंगल 3 अँगल. बाय मीन्स 2, बायनॉमियल. बायसिकल बाय मीन्स 2. इज इट राईट? नाउ स्टार्ट फ्रॉम n. पहिले थेरमचं नाव लिहा. बाय अँगल बायसेक्टर थेरम. बाय अँगल बायसेक्टर थेरम. कोणता अँगल बायसेक्ट झाला? n. आपला प्रवास इथून सुरुवात करायचा. NP घेता का NM घेता? तुम्हाला वाटलं ते घ्या. मी NM घेतो. NM अपॉन MP इक्वल टू, आता मात्र मनानं नाही घेता येत, NM. यमला पोचला, पुढं इकडे यायचं MQ. बरोबर आहे? मग आता यमवाला यम हा विद्यार्थी इथं पोहोचला क्यूला, पीला पण तिथंच पोहोचायचं आहे, PQ. इज इट राईट? व्हॅल्यूज ठेवा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ NM? 5, NP 7 इक्वल टू 2.5 अपॉन PQ. क्रॉस मल्टिप्लिकेशन जे शोधून काढायचं आहे ते पहिले घ्या. 5 into PQ इक्वल टू 7 into 2.5 PQ इक्वल टू, आपण इकडे लिहू याला, PQ इक्वल टू 7 into 2.5 अपॉन 5. काढा मित्रांनो, काढा लवकर. 5 1 5, 2ला डिवायडेशन होते म्हणून 0नं डिवायडेशन झालं. 0.25 म्हणजे 25 झाले. 0.5. 7 into 2.5 3.5 सेंटीमीटर. सेंटीमीटर नाही, युनिट. मित्रांनो, नाव स्टुडंट्स वी आर टू गोईंग सॉल्व क्वेश्चन नंबर 9. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 मधून अँगल बायसेक्टर थेरमवर आधारित क्वेश्चन नंबर 1 3 6 8 9 11 आहे. आणि म्हणून मी काही सॅम्पल प्रॉब्लेम घेणार आहे. तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली पुन्हा तर तुम्हाला राहिलेली उदाहरणंसुद्धा येतील. तर मित्रांनो चला, कुठे अँगल बायसेक्ट झालं सांगा? यस, सेम साईन. हे साईन कधी कधी अल्फा येतं, कधी कधी बीटा येतं, कधी कधी डॉट येतं. सारखं पाहिजे.
साईन हे सारखं पाहिजे. चला, कोणता अँगल बायसेक्ट झाला? बी. बी पासून सुरुवात करा. पहिली साईड कोणती? बी सी, बी ए. बी सी अपॉन बी ए, बी सी अपॉन बी ए इक्वल टू कुठं? आता मनानं नाही लिहिता येत ना, इथं तुम्ही बी ए अपॉन बी सी लिहू शकतात. आता सी 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 इथं आपला एक पॉईंट लिहायचं राहिलेला मित्रांनो, डी. सीला डीला भेटायला जावंच लागणार आहे. सी डी. सी इथं आलं तर हा इकडे येणार आहे, ए डी. कोणत्या थेरमनुसार मित्रांनो? बाय अँगल बायसेक्टर थेरम. अर्धा मार्क पक्का झाला. इथं रेशो लिहिला, व्हॅल्यूज ठेवा. बी सी एक्स प्लस 5, बी ए एक्स, सी डी एक्स प्लस 2, ए डी एक्स मायनस 2. चारही टर्म्समध्ये एक्स आलेला आहे मित्रांनो. आणि आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. मला वाटतं हे सोपं आहे इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे करू पहिले. एक्स इंटू एक्स प्लस 2 इक्वल टू, आता सेकंड एक्स प्लस 5 एक्स मायनस 2. मित्रांनो पहिली स्टेप, ही स्टेप 10वीपर्यंतची आहे, 10वीची आहे. राहिलेलं सर्व मागच्या वर्गाचं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा मागच्या वर्गातलं थोडं रिवाईज करा. विशेष करून हे 4 ऑपरेशन. हे 4 ऑपरेशनवर एकदा कमांड झालं की आपल्याला येतं. आता याला मी एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2x इक्वल टू एक्स 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 स्क्वेअर करून टाका. आता तुम्हाला शॉर्टमध्ये टेक्निक सांगतो. नंबर 1, जे साईन असेल तसा रोल वापरून एक तर ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा. इथं +3 आन्सर येईल. नंबर 2, आता मल्टिप्लिकेशन. 5 इंटू मायनस 2, 5 इंटू मायनस 2. सांगा व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन? मित्रांनो तुम्ही हे लिहिलं असेल, मी थोडं आता हे पुसून घेतो आणि इथं लिहितो एक्स स्क्वेअर. सांगा पटकन. +5 मायनस 2 प्लस 3x +5 इंटू मायनस 2 -10. तुम्हाला हे मनानं सोडत यावं म्हणून मी ते पुसून टाकलं. एकदा ॲडिशन सबट्रॅक्शन करा, एकदा मल्टिप्लिकेशन करा. एक्स स्क्वेअर गेट्स कॅन्सल. ऑन द बोथ साईड सेम टर्म 2x प्लस 3xचं मी ट्रान्सफॉर्मेशन करतो. -3x इक्वल टू +10. +10? नो 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 सर, नॉट +10. व्हाय? इट रिमेन्स द मायनस. व्हाय? WH क्वेश्चन. आज WH क्वेश्चन टू युअर सेल्फ, देन यू विल बिकम परफेक्ट इन मॅथमॅटिक्स. स्वतःला हा प्रश्न विचारा नेहमी करता. का? न्यूटनला प्रश्न पडला का? सफरचंद खालीच का पडलं? आणि मोठे मोठे शोध लागले. चला आपल्या उदाहरणाकडे घेऊ. 2 - 3 -1x मायनस गेट्स कॅन्सल. किंवा असे लिहू शकतात आपण, मल्टिप्लाय बोथ साईड बाय -1 मायनस गेट्स कॅन्सल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? 10. प्रॉब्लेममध्ये काय म्हटलंय? फाइंड x. x इक्वल टू 10. फ्रेम करा त्याला. जे जे विचारलं आहे त्याला हायलाईट करा. एकाच प्रकारचा पेन वापरा. वेगळे पेन बोर्डाच्या परीक्षेत वापरू नका. मित्रांनो प्रॅक्टिस करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं क्वेश्चन नंबर 11 आपण पाहणार आहोत. आणि या क्वेश्चनमध्ये विशेष म्हणजे फिगर नाही. आणि जिथं जिथं फिगर नाही तो प्रॉब्लेम आपल्याला खूप शांततेनं सोडवणं आवश्यक आहे. कारण सगळ्यात पहिले मोठं चॅलेंज काय आपल्यासमोर? फिगर काढणे. व्हॉट इज द नेम ऑफ द ट्रायंगल? ABC. ओके. रे BD, बी पासून निघाला. रे BD बायसेक्ट्स. बाय मीन्स 2 सेक्ट्स मीन्स इक्वल पार्ट्स. 2 इक्वल पार्ट्स. हां, बायसेक्ट्स अँगल ABC म्हणजे कोणतं थेरम? अँगल बायसेक्टर थेरम ABC. चला ट्रायंगल काढतो, नाव देतो ABC. चला, रे कुठून निघाला? बी पासून. कुठं पोहोचला? डी पर्यंत. चांगला आहे. सेम साईन देऊन टाका कारण हा बायसेक्ट झाला. सेम अँगल ABC आला, ABC. ओके. रे सी पासून निघाला. सी पासून निघाला कुठं पोहोचला? ई पर्यंत आणि बायसेक्ट झाला. मित्रांनो काही तुम्हाला वाटतं इथं मिस्टेक झाली मित्रांनो. काय झालं? आपण सेम साईन दाखवलं म्हणजे हे 40 सगळेच 40 झाले ना. त्याच्यामुळे साईन इक्वल नका दाखवू, काहीतरी वेगळं साईन दाखवा. भरपूर साईन आहे आपल्याकडं. क्रॉस हे साईन दाखवा म्हणजे मापं वेगळी झाली.
पण याचं माप सेम आलं. 35 35, 40 40, 50 50 याचं माप सेम आलं. ओके चला. ए बी इक्वल टू ए सी. लेट नो नॉट लेट. ए बी इक्वल टू ए सी. लेट ए बी इक्वल टू ए सी इक्वल टू एक्स युनिट. एक्स घेऊन टाका म्हणजे हा बी एक्स ए बी नाही ए बी इकडे ए बी एक्स आणि ए सी एक्स म्हणजे आपलं काम सोपं होईल. व्हॉट इज टू प्रूव्ह दॅट. टू प्रूव्ह व्हॉट इज टू प्रूव्ह. ई डी पॅरलल टू बी सी. ई डी पॅरलल टू सीई. आपला डी कुठे गेला शोधायचा. सीई बायसेक्ट्स आणि बी डी इथे डी राहिला पहा आपला डी. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मित्रांनो काय करा की इथपर्यंतचा जो पार्ट आहे त्याला म्हणा गिवन. काय म्हणायचं गिवन. आणि हे जे प्रूव्ह आहे त्याला म्हणा टू प्रूव्ह. काय म्हणायचं याला टू प्रूव्ह. 4 मार्काचा 3 मार्काचा प्रश्न आहे. थोडंसं आपण सिस्टमॅटिक लिहू. इथपर्यंत गिवन हे झालं टू प्रूव्ह. आणि आता आपलं प्रूफ आपण सुरू करू. प्रूफ काय सुरू करायचं आहे. प्रूफ. ए बी कॉन्ग्रुएंट टू ए सी गिवन. लेट ए बी इक्वल टू ए सी इक्वल टू एक्स दाखवून दिली फिगरमध्ये. चला कोणतं थेरम वापरायचं. जे येतं जे सुचतं ते लिहित चला म्हणजे मार्क पक्के होतील. मग आपण आपल्या प्रूफपर्यंत पोहोचणारच आहे. पोचू आपण. चला दिस इज अँगल. बी पासून सुरुवात करा. बी 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 ए बी सी. ए पासून डी. सी पासून डी. सांगा व्हॉट इज द रिझन. रे बी डी. रे बी डी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. रे बी डी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. आणि म्हणून इथं कारण लिहायचं अँगल बायसेक्टर थेरम. काय कारण लिहायचं मित्रांनो अँगल बायसेक्टर थेरम. मी डॉट डॉट केलं कृपया करून तुम्ही करू नका. याला म्हणायचं नंबर 1. मला थोड्या बोर्डाच्या मर्यादा आहेत. आता सी अँगल बायसेक्टर आहे. चला लिहा इथं रे सी इज बायसेक्टर ऑफ विच अँगल ए सी बी दिलेलं आहे इथं पहा. रे सी बायसेक्ट्स अँगल ए सी बी. सो बाय अँगल बायसेक्टर थेरम. चला सी पासून सुरुवात करा. लिहा ना मित्रांनो इथं बाय अँगल बायसेक्टर थेरम. सी 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 ए आणि सी बी. इकडे बी सी डिनॉमिनेटरला आहे. इथं पण डिनॉमिनेटरला घेऊन टाकू. सी बी सी ए इक्वल टू. चला कुठपर्यंत पोहोचला. सी ए पासून ई पर्यंत. हा ई पर्यंत गेला ए. मग हा थोडी मागं राहणार आहे. हा पण जाणार आहे तिथंच. बी ई नंबर 2. कोणतं थेरम वापरलं मित्रांनो अँगल बायसेक्टर थेरम. नाव ए बी इक्वल टू ए सी. ए बी इक्वल टू ए सी इक्वल टू एक्स. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बी एक्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए सी एक्स. एक्स न्यूमरेटर इज सेम. बी सी डिनॉमिनेटर इज सेम. न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर आपण. सपोज व्हॅल्यू ऑफ एक्स इज 4. व्हॅल्यू ऑफ बी सी इज 5. दिस इज ऑल्सो 4. बी सी 5. 4/5 4/5 म्हणजे काय झालं. 2 इक्वेशनच्या 4 साईड्स आहेत. त्याच्यातल्या 2 साईड इक्वल आहेत. एल एच एस इक्वल आहे. आर एच एस आपोआप इक्वल येतील. सो फ्रॉम 1 and 2 ए डी अपॉन सी डी इक्वल टू ए ई अपॉन बी फ्रॉम 1 and 2. आलं लक्षात मित्रांनो. आता पुढं जायचं. अजून आपला प्रवास संपलेला नाही मित्रांनो. आपल्याला हे पॅरलल लिहायचं आहे. कुठं पोचायचं आहे पॅरलल. दिस इज पॅरलल. व्हॉट इज परपेंडिक्युलर. पॅरलल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर थेरम आलं पाहिजे. व्हॉट इज द नेम बी पी टी. अँगल बायसेक्ट म्हटला की आपल्या डोळ्यासमोर थेरम आलं पाहिजे अँगल बायसेक्टर थेरम. मित्रांनो आता पहिले आर एच एस इक्वल दाखवा. ए ई अपॉन बी
ए ई अपॉन बी इक्वल टू नाही मित्रांनो आपला 1 नंबर पहा एकदा. ओके थोडं कन्फ्युजन झालं आपल्याला पाहण्यामध्ये. आपण हे घ्यायचं आपल्याला फ्रॉम 1 and 2 याला आपण फ्रेम करू. ए डी अपॉन सी डी इक्वल टू सांगा मित्रांनो ए डी अपॉन सी डी इक्वल टू ए डी अपॉन सी डी इक्वल टू ए ई अपॉन बी. मित्रांनो 2 रेशो सेम आले. 2 रेशो सेम आले म्हणजे एक तर अँगल बाय सेक्टरमध्ये बसेल किंवा बी पी टीमध्ये बसेल. ई डी अपॉन सी डी हे पाहे दिस इज नंबर 1 ए डी सी डी नंबर 2 ए डी अपॉन सी डी नंबर आहे बरे. ए ई अपॉन बी नंबर 3 ए ई बी नंबर 4. मित्रांनो कशाची आकृती तयार झाली पहा बरे याशी ई डी 1 2 3 4 1 अपॉन 2 इज इक्वल टू 3 अपॉन 4. काही क्लिक होते मित्रांनो. यस बी पी टी. सो बाय कॉन्व्हर्स घ्यावं लागेल मित्रांनो कारण याच्यामध्ये आपल्याला पॅरलल प्रूव्ह करायचं आहे. आणि याच्यामध्ये काय होतं पॅरलल होतं तर रेशो इक्वल होते. पॅरलल होतं तर रेशो इक्वल होते. आता रेशो इक्वल आहे बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम ई डी. चला जोडा याला जोडा मित्रांनो. मी जसं इथं जोडलं इथं ई डी पॅरलल टू बी सी. पोचलं का पहा आपण. पोचतो मित्रांनो. शांततेत जर प्रवास केला ना बरोबर पोचतो. दुर्घटना से देर भली. जे सुस्त जे माहिती ते लिहून टाका आणि कुठं जायचं हे नेमकं लक्षात घ्या. तर मित्रांनो प्रॉब्लेम एकदा लिहिल्यानं वाचल्यानं समजत नाही. आणि आपला नेहमी करताच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चर्चा करा, मित्रांचा ग्रुप तयार करा आणि WH क्वेश्चन स्वतःला विचारा आणि मॅथमध्ये परफेक्ट व्हा. करून घेतलं. सुरुवातीच्या भागामध्ये ए बी टी अँगल बाय सेक्टर थेरमवर काही उदाहरणं सोडवली. नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व सम प्रॉब्लेम्स रिलेटेड टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम PPT. व्हेरी इंटरेस्टिंग. नाऊ whenever there is a parallel in triangle, one side is parallel to one side is parallel to any one side of triangle. आपल्या डोळ्यासमोर पॅरलल म्हटलं की BPT आलं पाहिजे. अँगल बाय सेट झाला की 3 लाईन पॅरलल आहेत. द थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स आलं पाहिजे. मित्रांनो क्लिक झालं पाहिजे. TV सिरियलचं नाव घेतल्याबरोबर जसं आपल्याला पूर्ण पात्र आणि स्टोरी क्लिक होते तसं उदाहरण पाहिल्याबरोबर आपल्याला थेरम क्लिक झाला पाहिजे. नाऊ दिस इज द 25. आय विल फाइंड फर्स्ट ऑफ ऑल MQ. MQ इज इक्वल टू पूर्ण PQI. याच्यातून आपण ही मायनस करू PM. सांगा 25. P आणि Q या 2 गावामध्ये 25 किलोमीटरचं अंतर आहे. हे मधात एक गाव आलं M इथं 15 आहे. 15 किलोमीटर आहे. राहिलेलं किती. व्यवहारातलं उदाहरण घ्या ना म्हणजे थोडंसं सोपं होईल. 10 किलोमीटर. MQ इज इक्वल टू 10. आणि इथं कारण लिहा PMQ नाही असं नाही वाचायचं. नॉट PMQ. M इज इन बिटवीन P अँड Q. ओके चला सेकंड. तसंच PR इक्वल टू P आणि R या गावामध्ये 20चं अंतर आहे. PN आपल्याला काय शोधायचं मित्रांनो PN. मग PNच घेऊन टाकून डायरेक्ट कशाला एक स्टेप वाढवायची. PN इक्वल टू PR मायनस NR. सांगा व्हॉट इज द रिझन. PNR नॉट PNR. N इज इन बिटवीन P अँड R. सो PN इज इक्वल टू 20 minus 8 इक्वल टू 12. ओके इतकं काम झालेलं आहे. आता आपल्याला पॅरलल आहे किंवा नाही हे शोधायचं आहे. कोणती साईड. NM. कशाला पॅरलल. RQला. NM RQ. RQ ट्रायंगलचं नाव काय PQR. RQ शोधायचं आहे ना मग P पासून सुरुवात करा. PN अपॉन NR नंबर 1 इथंच लिहितो मित्रांनो. तिकडं थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होतो आपल्याला. नंबर 1 PN अपॉन NR. नंबर 2 P पासूनच सुरुवात करायची. PM अपॉन
एम क्यू. मित्रांनो ही साईड हा सेगमेंट या साईडला पॅरलल आहे किंवा नाही शोधायचं. आर आणि क्यू गेले, राहिलं कोण पी. पी पासून सुरुवात करा. सांगा पी एन. पी एन 12, एन आर 8, पी एम 15, एम क्यू 10. सेम दिसतंय का पा? नाही सेम तर दिसत नाही. नाही पण सिम्प्लिफाय केलं तर पहा बरं. हो सिम्प्लिफाय करता येईल. 4 3/2, 5 3/2. So from 1 and 2 Pn upon Nr equal to Pm upon Mq. पॅरलल असेल तर रेशो सेम असतो बीपीटी. पॅरलल असेल तर रेशो सेम असतो असं बीपीटी म्हणतो. आणि रेशो सेम असेल तर पॅरलल असतं. एन पॅरलल टू आर क्यू. पॅरलल असेल तर रेशो सेम बीपीटी. रेशो सेम आहे तर पॅरलल. बीपीटी नाही त्याचं उलट. उलट म्हणजे काय? कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मित्रांनो काही लिहिलेलं जर दिसत नसेल तर मी मुद्दामच तुम्हाला हे एक एक शब्द सांगत आहे. तर प्लीज काही जर दिसत नसेल तर थोडं ॲडजस्ट करा आणि लिहून घ्या. सो दिस इज कॉन्व्हर्स. पॅरलल असेल तर रेशो सेम बीपीटी. रेशो सेम असेल तर पॅरलल कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. इज इट राईट? प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि लुकिंग समवॉट कॉम्प्लिकेटेड. बट when the problem is looking complicated, remember solutions are very easy. दिसायला खूप मोठं हे आहे पण एकदम सोपं आहे. याच्यामध्ये बॉक्सेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे आपण याला काय म्हणतो? ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी परीक्षेमध्ये पूर्ण लिहावी लागते. उदाहरण लिहायचं नाही, पूर्ण ॲक्टिव्हिटी लिहायचं उत्तरापासून. इज इट राईट? फिगर जमली तर काढा, काढली तर खूपच चांगलं आहे. आणि आता बीपीटीचा वापर करावा लागेल. पी क्यू पॅरलल. पॅरलल म्हटलं की कोण? बीपीटी. पॅरलल रेशो सेम. पी क्यू डीई. डीई डीई कोण राहिलं? एक्स. व्हेर इज एक्स? यस हिअर इट इज एक्स. एक्सपासून सुरुवात करा. डीई गेलं राहिलं कोण? एक्स. एक्सपासून सुरुवात करा. पहिले इकडं जा. एक्स पी अपॉन पी डी. एक्स पी अपॉन पी डी. आता इकडं एक्स क्यू अपॉन क्यू ई. एक्स क्यू अपॉन क्यू ई. आलं लक्षात मित्रांनो? आता एक्स ई एफमध्ये ई एफ कोण राहिलं? एक्स. म्हणजे आपल्याला याचा वापर करावा लागेल. एक्स क्यू एक्स आर. थांबा पहिले इकडे जाऊ. आता एक्स पी अपॉन पी डी. एक्सपासून सुरुवात करा. ट्रँगल कोणता आहे पहा मित्रांनो? एक्स ई एफ. एक्स ई एफ. हां इकडे बरं का ट्रँगल. एक्स ई एफ. यस फिगर काढली आपण. फायदा झाला आपल्याला. परीक्षेतसुद्धा फिगर काढा. एक्स ई एफ गेले. ई एफ गेले राहिलं कोण? एक्स. एक्सपासून सुरुवात करा. क्यू आणि आर. चला काय सांगा मित्रांनो रेशो? एक्स क्यू अपॉन क्यू ई. एक्स क्यू अपॉन क्यू ई. एक्स क्यू अपॉन क्यू ई. इकडं चला आता. एक्स आर अपॉन आर एफ. एक्स आर अपॉन आर एफ. मला सांगा मित्रांनो पॅरलल असेल तर रेशो सेम असतात. कोणतं थेरम वापरलं? बीपीटी. तसंच हे काय आहे? पॅरलल. इट इज गिवन पॅरलल. इट इज गिवन. व्हॉट इज द रिझन? गिवन. आता इकडं 2 नंबर. विच थेरम इज अप्लाइड? बीपीटी. सो व्हॉट इज द रिझन? बीपीटी. मला इथं जागा पुरत नाही मित्रांनो. पूर्ण याच्यातल्या किंवा बीपीटी लिहिले तरी चालतं. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. चला आता 1 आणि 2. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. विच इज द 1? दिस इज नंबर 1. दिस इज नंबर 1. दिस इज नंबर 2. चला काहीतरी सारखं दिसतंय पहा. एक्स क्यू न्यूमरेटर सेम. क्यू ई डिनॉमिनेटर सेम. 2 इक्वेशनला 4 साईड्स आहेत. ही साईड 1 2
3 4 साईड्स, ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. राहिलेल्या साईड कोणत्या? एक्स पी अपॉन पी डी, एक्स पी अपॉन पी डी. इकडं कोणती साईड राहिली? एक्स आर अपॉन आर एफ, एक्स आर अपॉन आर एफ. दोन इक्वेशनला 4 साईड आहेत, कोणत्याही 2 साईड इक्वल राहिल्या की राहिलेल्या 2 साईड आपोआप इक्वल होत्यात. ठीक आहे. तर मित्रांनो थोडंसं शांततेनं आपल्याला हे सोडवावं लागणार आहे. आता आपल्याला पुन्हा फिगरमध्ये जायचं. एक्स पी अपॉन पी डी, एक्सपासून सुरुवात झाली. एक्स पी अपॉन पी डी, ठीक आहे. इकडं एक्स आर अपॉन आर एफ इकडं, आणि ही लाईन आहे याला डिवाईड करते या 2 साईडला. आणि कशी डिवाईड करते? प्रपोर्शनमध्ये. रेशो इज सेम, लाईन्स आर पॅरलल. दिस लाईन, विच लाईन? पी आर इज पॅरलल टू डी एफ, पी आर इज पॅरलल टू डी एफ. इफ line is parallel, ratio is same, BPT. If ratio is same, lines are parallel, and it is the converse of basic proportionality theorem. तर मित्रांनो या प्रकारे प्रत्येक बॉक्सला अर्धा अर्धा मार्क आहे आणि परीक्षेमध्ये ॲक्टिव्हिटी 100% येतेच. बॉक्सेस फक्त लिहून ठेवू नका, मार्क मिळणार नाही. पूर्ण लिहा आणि बॉक्सेसमध्ये तुम्ही ज्या रेग्युलर पेननं पेपर सोडवत आहात त्याच्यानंच तो पेपर सोडवा, कारण आपल्याला 7वी 8वीपासून सवय असते रेड पेन वगैरे वेगळे वेगळे रंग वापरायचे. तर मित्रांनो या प्रकारे प्रॉब्लेम नंबर 10 आपण सोडवलेला आहे आणि प्रॅक्टिस करा, पुन्हा पुन्हा सोडवा आणि चर्चा करा. विद्यार्थी मित्रांनो 1.1 यामधील क्वेश्चन नंबर 5 आपण सोडवणार आहोत. अतिशय सोपा आहे. बीपीटी पाहिलं, अँगल बायसेक्टर थेरम पाहिलं, आता तिसरं थेरम, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल. 3 लाईन पॅरलल पाहिजे. नाउ व्हॉट इज गिवन? ट्रॅपेझियम. 7वी 8वी 9वी पासून आपण पाहत आलो टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. मित्रांनो ट्रॅपेझियम मीन्स 2 लाईन्स आर पॅरलल. विच लाईन्स? 1 2. पी क्यू पॅरलल टू डी सी. इन ट्रॅपेझियम ए बी parallel to DC. These are the sides of trapezium. And third side PQ. This is also parallel. Means 3 sides are parallel. And 3 sides are parallel. So property of 3 parallel lines and transversal. This is the first transversal. This is the second transversal. Now what is the ratio? By property of सांगा. बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल लिहायचं आहे मित्रांनो. चला कोणतं सांगा? ए पी अपॉन पी डी इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. बी क्यू आपण मनानं घेतलं, लेट बी क्यू इक्वल टू कशाला राहू द्या, काही एक्स नाही घ्यायचं आपल्याला, तसंच काढू. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए पी? 15. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी डी? 12. बी क्यू काही घ्यायचं नाही एक्स, आपण डायरेक्ट बी क्यू काढू. अपॉन 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन, जे शोधायचं ते क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिले घ्या. 12 इंटू बी क्यू इज इक्वल टू 15 इंटू 14. बी क्यू इज इक्वल टू 15 इंटू 14 अपॉन 12. मित्रांनो सॉल्व करा आणि आन्सर काढा. आलं लक्षात? अपेक्षा करू की तुम्हाला हे उत्तर काढता येईल. सांगा. 3 4 जा 3 5 जा 2 जा 7 जा 5 7 जा 35 अपॉन 2 युनिट. मित्रांनो विच प्रॉपर्टी इज युज्ड? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. सेम प्रॉब्लेम इज गिवन इन द प्रॉब्लेम नंबर 11. तर मित्रांनो 1.2 मध्ये मी तुम्हाला प्रॉपर्टी वाईज एक्झाम्पल क्लासिफाय करून समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो समजून सांगताना स्टेप्स वाढतात, थोडंसं डिटेलमध्ये घ्यावं लागतं, कारण माझा उद्देश तुम्हाला उदाहरण समजलं पाहिजे. बरेच विद्यार्थी प्रॅक्टिस करून करून त्यांचे उदाहरणं पाठ होऊन जातात आणि परीक्षेत आपण जर एखाद्या प्रश्नाला मार्क नाही दिला त्याला विचारलं तुझं बरोबर कसं आहे समजून सांग बरं. सर गायडात असंच दिलं आहे, माझ्या बाजूच्या मुलांना असंच लिहिलं. नो दॅट इज नॉट रिझल्ट. टेल मी व्हाय दिस स्टेप इज कमिंग. तिथं मात्र विद्यार्थी थोडासा कधीतरी कमी पडतो. काही विद्यार्थी खूप कन्सेप्च्युअल पक्के असतात, ते बरोबर समजून सांगतात आणि मार्क द्यायला शिक्षकाला ते भाग पाडतात. तर मित्रांनो प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला आता आपल्या नेहमीच्या याच्याप्रमाणे काय देणार आहे? सेल्फ टेस्ट. माहिती पडलं तुम्हाला सेल्फ टेस्ट कशी घ्यायची.
कोणते तरी 5 प्रॉब्लेम निवडायला सांगा. 5 त्रिक 15, 15 मार्काची टेस्ट सोडवा, सेल्फ टेस्ट. आलं मित्रांनो लक्षात? तर मित्रांनो, ओनली वन पासवर्ड टू अक्वायर द नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स इज प्रॅक्टिस. आणि म्हणूनच प्रॅक्टिसला लाईक करा आणि ललवानीज मॅथ स्कूलला सबस्क्राईब करा. आमच्या इतर कोर्सेसमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आम्ही आपल्याला नोटिफिकेशन पाठवायचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हावे हा माझा उद्देश आहे. आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली आणि चांगले मार्क मिळवले कन्सेप्टशिवाय विदाऊट एनी पाठांतर, डोंट रिमेंबर द प्रॉब्लेम्स, तर मित्रांनो, हॅव यू गुड डे. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. डू मोर प्रॅक्टिस, गेट more marks. Thank you.